नमस्कार. संस्कृत टीचर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. माझं नाव आहे सोनाली जाधव. संस्कृत टीचर हा चॅनल खास करून संस्कृत शिकणाऱ्या मुलांसाठी आणि त्यांच्या पॅरेंट्ससाठी बनवला आहे, जेणेकरून त्यांना संस्कृत भाषा शिकण्यासाठी सोपी आणि सहज होईल. आज आपण बघतोय इयत्ता 9वी, सब्जेक्ट आहे संस्कृत, इयर आहे 2022-23, बोर्ड आहे महाराष्ट्र. आज आपण 12वा धडा अमरकोश पाहणार आहोत. इयत्ता 9वी मधले धडे आणि कविता या माझ्या मोस्ट ऑफ सगळ्याच ज्या आहेत त्या शिकवून झालेल्या आहेत आणि त्या गेल्या वर्षी शिकवलेल्या असल्यामुळे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सध्या येणार नाही, कारण त्या व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवर अपलोडेड आहेत म्हणून. आणि त्या व्हिडिओज तुम्हाला प्लेलिस्टमध्ये पाहायला मिळतील, त्याच्यामुळे प्लेलिस्टमध्ये जा. इयत्ता 9वीच्या 2 फोल्डर आहेत तिथे आणि त्या दोन्ही फोल्डरमध्ये तुम्ही चेकआउट करा. तुम्हाला 9वीच्या झालेल्या सर्व व्हिडिओ तिथे मिळतील. व्हिडिओमध्ये तुमचे धडे आणि त्याचं भाषांतर किंवा कविता आणि त्याचं भाषांतर अशा व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. भाषा अभ्यासाच्या व्हिडिओज ज्या आहेत त्या अजूनपर्यंत झालेल्या नाही आहेत, पण धड्याचं ट्रान्सलेशन आणि अर्थ, कवितेचं ट्रान्सलेशन आणि अर्थ या व्हिडिओ तुम्हाला तिथे नक्की मिळतील. सो अमरकोश हा जो धडा होता तो बाकी होता, तो मी आज घेते. आता त्याच्यावरती पेज नंबर 65 आहे, ज्यांचं संपूर्ण संस्कृत आहे त्यांच्यासाठी. तर त्यामध्ये जो ग्रीन कलरचा जो वरती बॉक्स आहे त्याच्यातली प्रस्तावना आहे ती पण आपण समजून घेऊया. संस्कृत भाषा अतीव समृद्ध भाषा, म्हणजे संस्कृत भाषा ही अतिशय समृद्ध अशी भाषा आहे. एकस्य शब्दस्य भवन्ति नैके समानार्थक शब्दाः. एकस्य म्हणजे एकाच शब्दाचे, भवन्ति भवन्ति म्हणजे होतात. काय होतात? एकाच शब्दाचे नैके, नैके म्हणजे अनेक, समानार्थक शब्द, एकाच शब्दाचे अनेक समानार्थी शब्द होतात. क्वचित एकस्य शब्दस्य विविधाः अर्थाः अपि भवन्ति. कधी कधी एकाच शब्दाचे विविध अर्थसुद्धा होतात. अपि म्हणजे सुद्धा. अध्येतॄणां सुखबोधाय समानार्थक शब्दानां पद्यमयी रचनां कृत्वा पंडित अमरसिंहेन अमरकोशः ग्रथितः. सो अध्येतॄणां, अध्येतॄणां म्हणजे अध्ययन करणाऱ्या साठी, सुखबोधाय म्हणजे जे अध्ययन करतायत, जे अभ्यास करतायत त्यांच्या सुख म्हणजे ते शिक्षण जे आहे ते सहज सोप्या पद्धतीने त्याचा सुखबोध होण्यासाठी, म्हणजे ते सहज समजण्यासाठी, त्यांचं शिक्षण जे आहे अध्ययन ते सुलभ होण्यासाठी समानार्थक शब्दांची, खूप समानार्थी शब्द असतात म्हणून जो अध्ययन करणारा व्यक्ती तो कन्फ्यूज होतो की एवढे समानार्थी शब्द कसे काय पाठ करायचे. म्हणून अध्ययन करणाऱ्यांच्या सुखबोधनाय म्हणजे सुलभ व्हावं किंवा सोपं पडावं म्हणून समानार्थक जे शब्द आहेत त्यांची पद्यमय रचना केलेली आहे. ओके, पद्यमय म्हणजेच काय? गाण्याच्या रूपात, श्लोकांच्या रूपात त्याची रचना केलेली आहे. कोणी केलेली आहे? तर कृत्वा म्हणजे पद्यमय रचना करून पंडित अमरसिंहेनं, त्यांचं नाव आहे पंडित अमरसिंह, यांनी अमरकोश नावाचा हा जो ग्रंथ आहे तो रचलेला आहे. ग्रथितः, ग्रथितः म्हणजेच काय? रचणे. ओके, बांधला आहे याप्रमाणे येतं ते. अमरकोश पठनेन कंठस्थीकरणेन च शब्दज्ञानं भवति. म्हणजेच अमरकोशाचं पठन केल्यामुळे किंवा पठन म्हणजे नॉर्मली वाचल्यामुळे किंवा कंठस्थीकरण म्हणजे पाठांतर केल्यामुळे शब्दज्ञान वाढतं. च म्हणजे आणि. अमरकोशाच्या वाचनामुळे आणि त्याच्या पाठांतरामुळे तुमचं जे शब्दज्ञान आहे, संस्कृतमध्ये एका शब्दाला अनेक शब्द, हे तुमचं शब्दज्ञान वाढेल. विविध शब्दानां वाक्ये प्रयोगेण शब्दप्रभुत्वं सिद्ध्यति. म्हणजे विविध शब्दांचा वाक्यांमध्ये प्रयोग म्हणजे वापर करून तुम्हाला शब्दप्रभुत्व सुद्धा सिद्ध करता येईल. म्हणजे शब्दप्रयोग म्हणजे वेगवेगळ्या वाक्यांमध्ये वेगवेगळे शब्द वापरण्याची तुमची जी कपॅसिटी आहे ती इन्क्रीज होईल, तुमची क्षमता वाढेल, तुम्हाला सिद्धत्व प्राप्त होईल. यथेष्टं गृह्णन्तु शब्दरत्नानि अस्मात् शब्द रत्नाकरात. म्हणजे ज्याप्रमाणे
समुद्रातून रत्न घ्यावीत, त्याचप्रमाणे अमरकोश हे एक शब्दांचं सागरच आहे. रत्नाकर म्हणजे सागर आहे आणि त्याच्यामधून तुम्ही ही शब्दरत्न काय घ्यायला पाहिजेत, घ्यायला पाहिजेत. गृह्णन्तु म्हणजे घ्यावीत, घ्या असं. अमरकोशाची प्रशंसा केलेली आहे एका श्लोकामध्ये आणि तो श्लोक खाली दिला आहे. कवी प्लस अमर असं संधी आहे तिथे. कवेरमर सिंहस्य कृतिरेषा सुनिर्मला आचंद्र तारकम स्थेयात नामलिंगानुशासनम. म्हणजे हे जे कवी आहेत अमरसिंह नावाचे, त्यांची जी ही कृतिरेषा आहे म्हणजे त्यांनी जे काही हे अमरकोश बनवलेलं आहे ते कसं आहे, सुनिर्मला. सुनिर्मला म्हणजे अगदी निर्दोष, म्हणजे त्याच्यात कुठल्याही प्रकारचा दोष नाही आहे, एकदम निर्मळ असा त्यांचा तो ग्रंथ आहे. आचंद्र तारकम स्थेयात. आचंद्र तारकम म्हणजेच काय, आकाशात जोपर्यंत चंद्र आणि तारे आहेत, स्थेयात म्हणजे आहेत, नामलिंगानुशासनम तोपर्यंत नामलिंगानुशासनम जे आहे ते टिकेल. आता तुम्ही म्हणाल नामलिंगानुशासनम काय, तर अमर कोशाचंच दुसरं नाव नामलिंगानुशासनम असं आहे. ते आपल्याला पुढे धड्यामध्ये कळेलच. सो आय होप तुम्हाला प्रस्तावना कळालेली आहे. धडा चालू करूया आपण. आता हा जो धडा आहे तो संवाद रूपात आहे, म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थी असा संवाद आहे. डायलॉग फॉर्ममध्ये हा धडा आहे. ब्रॅकेटमध्ये पहिला आहे. तुम्हाला जर इथे नीट क्लिअर दिसत नसेल इमेज तर तुम्ही प्लीज पेज नंबर 65 ओपन करा आणि पुस्तकात तुम्ही बघा आणि व्हिडिओमधून ऐका. ब्रॅकेटमध्ये आहे छात्राः ग्रंथालये विविधानि पुस्तकानि पश्यन्ति. छात्राः म्हणजेच मुले, ग्रंथालये म्हणजे ग्रंथालयात सप्तमी, विविधानि पुस्तकानि अनेक पुस्तके, वनानीप्रमाणे विविधानि पुस्तकानि झाले. सो मुले ग्रंथालयात अनेक पुस्तके बघतात. पश्यन्ति प्रेझेंट टेन्स बघतात. अध्यापिकां प्रश्नांच पृच्छन्ति आणि अध्यापिकेला प्रश्न, अनेक प्रश्न आहेत म्हणून देवांप्रमाणे प्रश्नांच पृच्छन्ति आणि टीचरांना प्रश्न विचारतात. म्हणजे हा पूर्ण ओळीचा अर्थ काय झाला, विद्यार्थी ग्रंथालयात विविध पुस्तके पाहतात आणि शिक्षिकेला प्रश्न विचारतात. नयन विचारतोय, आचार्ये का एषा भिन्ना विशाला कपाटिका. तो म्हणतो, आता संबोधन विभक्ती आहे, मालाची संबोधन विभक्ती माले होतं, हे माले, तसं आचार्याचं आचार्य झालंय. आचार्ये म्हणजे टीचर, का एषा भिन्ना विशाला कपाटिका. कपाटिका म्हणजे कपाट. आपण मराठीत कपाटला पुल्लिंग म्हणतो, पण संस्कृतमध्ये कपाटिका होतो शब्द आणि तो मालाप्रमाणे स्त्रीलिंग होतो. मग नयन विचारतो, टीचर हे मोठं कपाट, हे भिन्न, भिन्न म्हणजे वेगळं आणि मोठं कपाट कसलं आहे. अहो कियन्तः विविधाः कोशाः एतस्यां वर्तन्ते. म्हणजे अरे रे, म्हणजे अहो किंवा शॉक होणं, अरे बापरे असं आपण म्हणतो ना तसं. अरे बापरे, कियन्तः किती विविध, कियंत म्हणजे किती विविध कोश आहेत याच्यामध्ये. वर्तन्ते म्हणजे आहेत, प्रेझेंट टेन्स, ते इथे अंते आत्मनेपद. अध्यापिका म्हणते, आम म्हणजे हो, सर्वेषां शास्त्राणाम अध्ययनार्थम एते कोशाः आवश्यकाः. म्हणजे हो, सर्व शास्त्रांच्या अध्ययनासाठी या कोशांची आवश्यकता असते. शास्त्राणाम देवानां प्रमाणे षष्ठी बहुवचन. सर्व शास्त्रांच्या अध्ययनासाठी म्हणजे वेगवेगळे शास्त्र असतात, खगोलशास्त्र, गणितशास्त्र, बरोबर. तर वेगवेगळ्या शास्त्रांच्या अध्ययन करण्यासाठी या कोशांची गरज असते. कोश म्हणजे मोठी पुस्तकं. तर सुमेधा विचारते, कोशः नाम किम. आता तिथेच प्रश्न विचारते जो मी आता सांगितला तुम्हाला. ती म्हणते कोश म्हणजे नक्की काय. आता भरपूर मुलांना एक डाऊट असतो की नाम म्हणजे ते काय घेतात, नाव. तर भरपूर मुलं याचं ट्रान्सलेशन असं करतात, अज्युम की कोशाचं नाव काय. तर तसं नाही आहे. नामचा अर्थ होतो म्हणजे, मीन्स. म्हणून ह्याचा अर्थ काय होणार, कोश म्हणजे काय. ओके, हे ट्रान्सलेशन आहे. कोश म्हणजे काय असं सुमेधा विचारते. तर टीचर तिला उत्तर देते, कोशः नाम संग्रह. म्हणजे कोश म्हणजे, आता इथे पण नाम म्हणजे नाव नाही आहे, म्हणजे कोश म्हणजे संग्रह. संग्रह म्हणजे कलेक्शन.
यथा वयम वित्तकोशे धनस्य संग्रहणं कुर्मः, यथा म्हणजे ज्याप्रमाणे, वयम म्हणजे आपण सर्वजण, वित्तकोशे म्हणजे बँकेत सप्तमी, धनस्य म्हणजे पैशाचा संग्रह करतो, कुर्मः म्हणजे करतो. कुर्मः का आलं, वयम आहे म्हणून कुर्मः झालंय. ज्याप्रमाणे आपण बँकेत पैशांचा संग्रह करतो, तथैव त्याचप्रमाणे भाषाकोशे म्हणजे भाषाकोश जो असतो त्यामध्ये शब्दानां संग्रह भवती. भाषाकोश या पुस्तकामध्ये सगळ्या शब्दांचा संग्रह असतो, कलेक्शन असतं. ज्याप्रमाणे बँकेत आपण काय करतो, पैशांचा संग्रह करतो, पैसे कलेक्ट करतो, सेविंग करतो, त्याचप्रमाणे भाषाकोश यामध्ये शब्दांचा संग्रह केला जातो. तर श्रेया म्हणते कहत असे उपयोग, त्याचा उपयोग काय असं श्रेया विचारते. तर अध्यापिका म्हणते सुयोग्य प्रश्न, म्हणजे तुझा जो प्रश्न आहे तो अतिशय योग्य प्रश्न आहे, योग्य प्रश्न. संभाषणे लेखने च भाषा प्रभुत्वम प्राप्त्यर्थ. संभाषण करताना, च म्हणजे आणि, लेखन करताना म्हणजे तुम्ही जेव्हा एखाद्याबरोबर संभाषण करताय म्हणजे कम्युनिकेशन करताय, बोलताय, किंवा तुम्ही काहीतरी लेखन करताय, निबंध, पत्र असं काहीतरी तुम्ही लिहिताय, तर त्यासाठी तुमचं भाषेवर प्रभुत्व असणं गरजेचं आहे. आणि ते प्राप्त्यर्थम, प्राप्त्यर्थम म्हणजे जर तुम्हाला भाषेवर कमांड मिळवायची असेल, ओके, म्हणजे तुम्हाला भाषेवर प्रभुत्व गाजवायचं असेल संभाषणासाठी किंवा लेखनासाठी, त्याचप्रमाणे तथैव म्हणजे तसंच नैकेशां विषयाणां ज्ञानप्राप्त्यर्थम शब्दसंपत्तेः संग्रहणं अतीव आवश्यकम. तर तथैव म्हणजे त्याच प्रकारे नैकेणां विषयाणां म्हणजेच काय, अनेक विषयांच्या ज्ञानप्राप्तीसाठी शब्दसंपत्तीचा संग्रह करणे अतिशय आवश्यक आहे. ओके, म्हणजे ती श्रेया विचारते की त्या भाषा कोशांचा उपयोग काय. तेव्हा टीचर सांगते की तुम्हाला जेव्हा संभाषण करायचं असेल किंवा लेखन चांगलं करायचं असेल, भाषेवर प्रभुत्व मिळवायचं असेल, त्यासाठी त्या भाषाकोशांचा उपयोग होतो. त्याचबरोबर इतर विषयांचं जर तुम्हाला ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर ते शब्द तुम्हाला माहीत असले पाहिजेत, आणि म्हणून सुद्धा या शब्द संग्रहाचा गरज पडते, किंवा म्हणून ते शब्दसंग्रह अतिशय आवश्यक आहेत. आता तुमचंच एक्झाम्पल बघा, तुम्हाला संस्कृत भाषा थोडीशी कठीण का वाटते, कारण तुम्हाला कोणत्या शब्दाला काय म्हणतात संस्कृतमध्ये हेच माहिती नाही. म्हणजे तुमचं संस्कृत भाषेबद्दलचं शब्दज्ञान जे आहे ते कमी आहे. त्यामुळे जर तुम्हाला एखाद्या भाषेवर प्रभुत्व मिळवायचं असेल किंवा एखाद्या विषयाचं जर तुम्हाला ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल, तर तुम्हाला सुद्धा कळतं की तुम्हाला शब्दांचे अर्थ माहीत असणे किती गरजेचं आहे. कितीतरी मुलं मला कॉमेंट्समध्ये विचारतात की आम्हाला मराठीमधून एखाद्या शब्दाला संस्कृतमध्ये काय म्हणायचं हे कळतच नाही, किंवा संस्कृत शब्द म्हणजे हा प्रॉब्लेम सगळ्या मुलांचा आहे. कारण जे सोर्सेस आहेत ते कमी आहेत. ऑनलाईन आपल्याला खूप कमी अवेलेबल माहिती असते संस्कृतची, पुस्तकं खूप कमी आहेत. त्याच्यामुळे अमरकोश हा असा ग्रंथ लिहिला गेला ज्याच्यामध्ये सगळे समानार्थी शब्द एकत्रित ठेवण्याचं काम केलेलं आहे. आता टीचर पुढे काय म्हणते, अस्माकं ग्रंथालये संस्कृतिकोशाः चरित्रकोशाः विश्वकोशाः सुभाषितकोशाः च इत्यादयः बहवः कोशाः वर्तन्ते. टीचर म्हणतात की अस्माकं ग्रंथालय म्हणजे आपल्या ग्रंथालयात संस्कृतिकोश आहे, चरित्रकोश आहे, विश्वकोश आहे आणि सुभाषित कोश इत्यादी अशा प्रकारचे अनेक बहवह कोशाः वर्तन्ते, अशा प्रकारचे अनेक कोश आहेत. संस्कृती कोशमध्ये सगळे संस्कृतीबद्दल माहिती असणार आहे, चरित्रमध्ये चरित्र असतील, विश्वकोशमध्ये सगळं आपण इन्सायक्लोपीडिया म्हणतो, आणि सुभाषित कोशमध्ये सगळे सुभाषित असतील. तेषु पण त्या सगळ्या कोशांमध्ये अमरकोशः नाम कश्चन विशेषः कोशः, पण त्या सर्व कोशांमध्ये त्या सगळ्या संग्रहांमध्ये अमरकोश हा जो आहे तो एक विशेष कोश आहे. तर स्वप्नील विचारतो की अमरकोशः इति नाम किमर्थम किम विद्यते अस्मिन् कोशे. तर तो म्हणतो अमरकोश हे नाव कशासाठी, किमर्थम म्हणजे कशासाठी, फॉर व्हॉट रिझन, किम विद्यते अस्मिन् कोशे
या कोशामध्ये काय आहे? तर अध्यापिका म्हणते एषः संस्कृत शब्दानां संग्रह ग्रंथः, म्हणजे हा जो आहे तो संस्कृत शब्दांचा संग्रह करणारा ग्रंथ आहे. म्हणजे याच्यामध्ये कलेक्शन आहे, पण कशाचं आहे? संस्कृत शब्दांचं कलेक्शन याच्यामध्ये आहे, म्हणून हा स्पेशल आहे. अमरसिंह नाम, आता इथे नामचा अर्थ नेम घ्यायचा आहे. अमरसिंह नाम अमरसिंह नाम पंडितः एतस्य रचयिता. अमरसिंह नावाचा पंडित हा याचा रचयिता होता, म्हणजे हा याने रचलेला आहे. अतः कोशस्य नाम अमरकोश इति, म्हणजे ज्या माणसाने, ज्या पंडितांनी हे अमरकोश लिहिलं त्याचं नाव अमरकोश होतं, म्हणून त्याच्या पुस्तकाचं नाव पण आपण अमरकोशः असं ठेवलेलं आहे. पुरातन काले यदा छात्राः अध्ययनार्थं गुरुकुलं प्रविशन्ति स्म तदा अध्ययनारंभे ते अमरकोशम कंठस्थम कुर्वन्ति स्म. म्हणजे पुरातन काले म्हणजे पूर्वीच्या काळी, यदा म्हणजे जेव्हा, छात्राः अध्ययनार्थम म्हणजे मुलं, भरपूर मुलं, छात्र विद्यार्थी जेव्हा अध्ययनासाठी गुरुकुलम प्रविशन्ति म्हणजे गुरुच्या घरी जायचे, तेव्हा स्म म्हणजे जायचे पास्ट टेन्स, तेव्हा अध्ययनारंभे म्हणजे अध्ययन त्यांचा अभ्यास सुरू करण्याच्या आधीच ते अमरकोशम कंठस्थम कुर्वन्ति स्म, ते सगळ्यात आधी स्टडी चालू करायच्या आधीच ते अमरकोश काय करायचे? पाठ करून घ्यायचे. म्हणजे त्यांना कंपल्सरी, तुम्हाला माहिती आहे काही काही जणांच्या शाळेत जेव्हा 7वीतून 8वीत तुम्ही जाता तेव्हा संस्कृत सब्जेक्ट घ्यायचा की हिंदी घ्यायचा किंवा इतर सब्जेक्ट याच्यासाठी तुम्हाला विचारलं जातं. आणि काही काही शाळांमध्ये स्ट्रिक्टली उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये 7वी झाली की सांगितलं जातं की सुभाषित माला पाठ करा. जेव्हा शाळा चालू होईल तेव्हा सुभाषित मालाची टेस्ट घेतली जाईल आणि त्याच्यामध्ये जे बरोबर सुभाषित माला लिहितील न चुकता त्यांनाच आम्ही संस्कृतमध्ये ॲडमिशन देऊ, अदरवाईज त्यांना मिळणार नाही. तसंच म्हणजे ती एक चेक करण्याची कपॅसिटी असते की तुम्ही संस्कृत पुढे करू शकता की नाही. तसंच जेव्हा छात्र आधीच्या काळात गुरुकुलामध्ये शिकायला जायचे तेव्हा सगळ्यात आधी त्यांना अमरकोशच पाठांतर करायला दिला जायचा. जर तो त्यांचा पाठांतर झाला तरच त्यांना पुढचं शिक्षण मिळायचं. अधुना अपि तथैव प्रवर्तते. अधुना म्हणजे नाव डेज, आत्तासुद्धा ते तसंच होतं. म्हणजे तुम्ही म्हणाल आत्तासुद्धा गुरुकुल सिस्टम आहे का? तर हो, साऊथ इंडिया जे आहे, केरळ, तमिळनाडू, कर्नाटक, तिथे अजूनसुद्धा गुरुकुल परंपरा आहे, तिथे अजूनसुद्धा गुरुकुल आहेत आणि मुलांना तिथे पाठवलं जातं 15-16 म्हणजे 10 वर्षाच्या नंतर, आणि गुरुकुलात मुलं राहतात आणि हे वेगवेगळे जे विषय आहेत ते त्यांना तिथे शिकवले जातात. तर आत्तासुद्धा ही परंपरा आहे की मुलांकडून अमरकोश जो आहे तो पूर्णच्या पूर्ण कंठस्थीकरणम म्हणजे पाठ करून घेतला जातो. पुढे आर्या म्हणते साश्चर्यम. साश्चर्यम म्हणजे अतिशय आश्चर्याने, एकदम चकित होऊन ती म्हणते किम कोशः कंठस्थी कर्तुम शक्यः, म्हणजे एवढा मोठा तो कोश, अमरकोश, एवढा पाठ करणं, कंठस्थी कर्तुम म्हणजेच पाठ करण्यासाठी शक्य आहे. इज इट पॉसिबल की आपण एवढा मोठा जो पुस्तक आहे अमरकोशाचा ग्रंथ तो पाठ करू शकतो ग्रंथ? तेन कह लाभः भवती. आता तुम्हाला माहिती आहे, आपण सुद्धा म्हणतो ना, तुम्हाला मी काहीतरी सांगितलं की बाबा हा तक्ता पाठ करा, तर साहजिक आहे मुलं क्युरियस असतात, ते विचारणार हे कशासाठी करू, याचा काय फायदा आहे, राईट? तसं ही आर्या पण विचारते की तेन कह लाभः भवती, म्हणजे ते पाठ करून कुठला लाभ होणार आहे, लाभ म्हणजे फायदा काय होणार आहे. अध्यापिका म्हणते अथ किम. अथ किम म्हणजे हो तर. पहिल्याचं उत्तर देते, पहिल्या प्रश्नाचं टीचर उत्तर देतात. म्हणजे तिचा पहिला प्रश्न हा असतो की एवढा मोठा ग्रंथ पाठ करणं शक्य आहे, तर त्याच्यावर टीचर म्हणतात अथ किम म्हणजे हो तर. पद्यमयः एषः ग्रंथः गेयः, म्हणजे पद्यमय असणारा हा ग्रंथ गेयः म्हणजे गाण्यासारखा आहे. कारण तुम्हाला माहिती आहे तुमच्या पुस्तकाच्या मागे अमरकोश दिलेला आहे. 8वी 9वी 10वी तिन्ही वर्षात तुम्हाला 1 पेज अमरकोशाचं दिलं जातं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एका साईडला काय पहिलं जे असतं ते तुम्हाला श्लोक असतं आणि त्याच्यानंतर विग्रह असतं, ते शब्द वेगवेगळे करून. मग ते जे श्लोक आहेत ते कसे असतात, ते पद्यमय आहेत. पद्य म्हणजे कविता श्लोकांमध्ये रचलेले आहेत, त्याच्यामुळे ते गाण्यासारखे आहेत, आपण ते गाऊन पाठ करू शकतो. अतः, अतःचा अर्थ होतो देअरफॉर, म्हणून.
श्लोकानां सुभाषितानां पठनम इव तस्य कंठस्थीकरणम अतीव सुलभम. म्हणून श्लोकांचं आणि सुभाषितांचं पठन करणं म्हणजे पाठांतर करणं. पठनम इव तस्य कंठस्थीकरण म्हणजे वाचणं, पठन करणं किंवा ते कंठस्थीकरण करणं म्हणजे पाठांतर करणं, ओके, तोंडपाठ करणं हे अतिशय सुलभ होऊन जातं. बघा, तुम्हाला मी सांगितलं की बाबा हा धडा पाठ करा, अमरकोश. तुमचा धडा पाठ होईल का? नाही होणार. पण त्याच जागी तुम्हाला माहिती आहे तुमचं सुक्तीसुधा किंवा तुमचं आता काव्यशास्त्र विनोद आहे ते तर याच्यापेक्षा टफ आहेत, तरी पण तुमचे ते का पाठ होतात? कारण ते पद्यमय आहे, ते गाण्यांमध्ये रचलेले आहे. त्याला आपण सूर ताल लावू शकतो आणि जे गाण्यात रचलं जातं ते तुमचं लवकर पाठ होतं. ठीक आहे. त्याच्यामुळे तीच गोष्ट सांगते, त्यांची जी टीचर आहे, अध्यापिका आहे, की श्लोकानां सुभाषितानां पठनम इव तस्य कंठस्थीकरण अतीव सुलभम. त्यांना गाता येतं म्हणून त्याचं पाठांतर आणि त्याचं बोलणं हे सोपं असतं. तत्र एकस्य शब्दस्य कृते नैके समानार्थक शब्दाः वर्तन्ते. तत्र म्हणजे तिथे, तिथे म्हणजे कुठे? अमरकोशामध्ये एका शब्दाचे अनेक समानार्थक शब्द तुम्हाला पाहायला मिळतात. क्वचित एकस्य शब्दस्य नैके भिन्नाः अर्थाः अपि वर्तन्ते. काही काही शब्दांचे तर अनेक अर्थसुद्धा तुम्हाला तिथे सापडतात. वर्तन्ते म्हणजे असतात. अतः तस्य पठनेन अस्माकं शब्दसंपत्तीही वृद्धिं गच्छति. आणि जर तुम्ही अमरकोश पाठ केलात तर त्याच्या पाठ केल्यामुळे किंवा वाचल्यामुळे तुमची अस्माकं म्हणजे आपली शब्दसंपत्ती वृद्धिं गच्छति म्हणजे वाढेल. अस्माकं स्मरणशक्ती ही धारणाशक्ती ही च वर्तते. अस्माकं म्हणजे आपली स्मरणशक्ती जी आहे आणि धारणाशक्ती म्हणजे कपॅसिटी जी आहे धारण करण्याची ती वर्धेते म्हणजे काय? ती वाढेल. उच्चारणमपि शुद्धं भवति. आणि आपलं उच्चारण जे आहे ते सुद्धा शुद्ध होईल, कारण आपण श्लोक वाचतोय किंवा पाठ करतोय. तर नयन म्हणतो वयमपि अमरकोशम कंठस्थम कुर्याम. वयमपि म्हणजे आम्ही देखील अमरकोश कंठस्थ करू म्हणजेच काय? पाठ करू. तस्मिन् कति श्लोकाः सन्ति. त्यात किती श्लोक असतात? तर अध्यापिका म्हणते उपसार्धसहस्रम म्हणजेच 1500 श्लोकाः सन्ति. सार्ध सहस्र म्हणजे 1000. हजारामध्ये अजून सार्ध म्हणजे 500, म्हणून त्याला म्हणतात उपसार्धसहस्रम. तत्र त्रीणी कांडांनी सन्ति. त्याच्यामध्ये 3 कांड आहेत. कांड म्हणजेच काय? तर सेक्शन. अतः त्रिकांडकोशः इति एतस्य अपरम नाम. अपरम म्हणजे दुसरं नाव, म्हणून अमरकोशाचं दुसरं जे नाव आहे ते आहे त्रिकांडकोशः. तथा म्हणजे तसेच नामलिंगानुशासनम इति नाम्ना अपि विख्यातः एषः कोशः. तसंच नामलिंगानुशासनम या नावाने सुद्धा तो काय आहे? कोश प्रसिद्ध आहे. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आठवतंय ते ग्रीन कलरमध्ये, त्याच्यामध्ये तो श्लोक होता आणि त्या श्लोकातला शेवटचा शब्द होता नामलिंगानुशासनम. हे जोपर्यंत चंद्र तारे तोपर्यंत अस्तित्वात असेल. तर ते इथे नाव सांगितलेलं आहे बघा. तर आता सुमेधा पण तुमच्यासारखीच आहे. तिने लगेच डाऊट विचारला. ती म्हणते नामलिंगानुशासनम इति शब्दस्य कः अर्थः. म्हणजे नामलिंगानुशासनम या शब्दाचा अर्थ काय? अध्यापिका म्हणाली, काय म्हणाली? तदपि अस्य ग्रंथस्य अपरम वैशिष्ट्यम. म्हणजे ते तर या ग्रंथाचं अपरम म्हणजेच काय? दुसरं वैशिष्ट्य आहे. म्हणजे तोच ते नाव पडण्याचं त्याचं काहीतरी वैशिष्ट्य आहे. अत्र न केवलं समानार्थक शब्दाः अपितु तेषां लिंगनिर्देशः कृतः. तर अध्यापिका म्हणते की अमरकोशामध्ये फक्त समानार्थी शब्दच नाही, तर त्यांचं लिंग निर्देश सुद्धा असतो. म्हणजे तो पुल्लिंग शब्द आहे, स्त्रीलिंग आहे की नपुंसकलिंग, याचा निर्देश सुद्धा अमरकोशामध्ये केलेला असतो. तेन भाषायाः आकलनं प्रयोगः च सुकरः भवति. त्यामुळे भाषेचं आकलन होणं म्हणजे त्यामुळे भाषा समजणं आणि भाषेचा प्रयोग करणं म्हणजे भाषा वापरणं हे अतिशय सुकर होतं. सुकर म्हणजे सोपं होतं.
स्वप्नील म्हणतो, आचार्ये तेन वयं संस्कृत काव्यानि नाटकानि च विनायासं पठितुं शक्नुमः खलु. स्वप्नील म्हणतो, आचार्ये म्हणजे टीचर, तेन वयं म्हणजेच काय, त्यामुळेच आम्ही, वयं म्हणजे आम्ही सर्व, संस्कृत काव्य किंवा संस्कृत नाटकं विनायासम म्हणजेच काय, विदाऊट एनी डिफिकल्टी, म्हणजेच काय, एकदम सहजपणे, पठितुम शक्नुमः म्हणजे जर आमचं अमरकोश पाठ झालं तर आम्ही कुठलंही संस्कृत काव्य किंवा नाटक एकदम सोप्या पद्धतीने काय करू शकतो, वाचू शकतो. शक्नुमः म्हणजे वाचू शकतो. अध्यापिका म्हणते, निश्चयेन म्हणजे निश्चितच. तर्हि इतः परम सर्वैः अमरकोशस्य पठनम अवश्यम कर्तव्यम एव. तर्हि म्हणजे तर मग, इतः परम म्हणजे आजपासून, फ्रॉम नाव, सर्वैः म्हणजे सगळेजण, अमरकोशांनी, सर्वही म्हणजे सर्वांनी, अमरकोशाचं पठन करणं अत्यंत आवश्यक कर्तव्य आहे. म्हणजे प्रत्येकाचं हे खूप महत्त्वाचं कर्तव्य आहे की त्याने अमरकोशाचं वाचन करतील. अमरकोश शिकणं हे आवश्यक आहे. ओके. सो आय होप तुम्हाला हा जो अमरकोशाचा जो धडा आहे तो समजला असेल. आणि तुम्हाला समजला असेल तर मला नक्की तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि हा माझा मेल ID आहे, rajaramsonali1994@gmail.com. तुम्हाला काही डाऊट्स असेल, क्वेरीज असेल किंवा तुम्हाला माझ्याशी काही बोलायचं असेल कुठल्या टॉपिकवर तर तुम्ही मला मेल करू शकता. त्याचप्रमाणे मी ऑनलाईन क्लासेससुद्धा घेते आणि त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला जर संपर्क करायचा असेल तर तोच मेल ID आहे, rajaramsonali1994@gmail.com. ऑनलाईन क्लासेस जे आहेत ते पेड क्लासेस आहेत. ओके. आणि कोण कोण अप्लाय करू शकतं क्लाससाठी, तर 8वी ते 10वी महाराष्ट्र बोर्डचे कोणीही स्टुडंट याच्यासाठी अप्लाय करू शकतं. आणि क्लास त्यांनीच लावा ज्यांना खरंच क्लासची गरज आहे. कारण भरपूर मुलं आहेत जे सेल्फ स्टडी करण्यावर बिलीव्ह करतात, त्यांचे पॅरेंट्स त्यांचा अभ्यास घेतात, तर अशा मुलांना क्लास लावण्याची गरज नाही आहे. जसं मी यूट्यूबवर शिकवते तसंच मी क्लासमध्ये पण शिकवते, जसं क्लासमध्ये शिकवते तसंच मी तेवढ्या मनापासून यूट्यूबवर पण शिकवते. त्यामुळे खरंच ज्यांना गरज आहे त्यांनीच क्लास लावावा. बाकी इतर मुलांनी यूट्यूबच्याद्वारे पण तुम्ही संस्कृत खूप चांगल्या पद्धतीने कवर करू शकता. त्याचबरोबर संस्कृत प्रेमी जे आहेत त्यांना असंच शिकायचं संस्कृत भाषा, तर ते सुद्धा क्लाससाठी अप्लाय करू शकतात. सो जर तुम्हाला व्हिडिओ म्हणजे सगळ्यांना जर तुम्हाला व्हिडिओ खूप आवडत असतील, तुम्ही एन्जॉय करत असाल, तुम्हाला अभ्यासात मदत होत असेल तर प्लीज सगळ्यांनी आठवणीने, मला माहिती आहे फ्लोमध्ये लक्षात नाही राहत गोष्टी, आपलं लक्ष असतं अभ्यासाकडे, मी काय म्हणते माझ्या सूचनांकडे, त्याच्यामुळे राहून जातं. पण प्लीज व्हिडिओ संपताना जर तुम्ही हे ऐकत असाल तर प्लीज आठवणीने सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा. चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यांनी पटापट चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण लवकरच 50K कंप्लीट करणार आहोत. त्याच्यामुळे तुम्ही जेवढे केवढे उरलेले आहात, कळत नकळत राहिलेलं आहे, तर त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि शेअरिंग इज केअरिंग, त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा. क्लासेसमधले जे तुमचे ग्रुप आहेत त्याच्यामध्ये व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून संस्कृत रिलेटेड व्हिडिओ जास्तीत जास्त जणांकडे पोहोचेल आणि सगळ्यांना ही भाषा सोपी वाटेल. ओके. आणि आठवणीने बेल आयकॉनला क्लिक करा, कारण नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आणि खूप जुन्या व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेल्या आहेत गेल्या वर्षीपासून, त्या तुम्हाला प्लेलिस्टमध्ये सापडतील. सो प्लेलिस्टचा वापर करा, तुम्हाला व्हिडिओज लवकर सापडतील. आणि थँक्यू सो मच फॉर लव्हिंग मी, सपोर्टिंग मी. भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद.